अरे अमित, किती पळतोस रे गाडी? तू थोडी हळू चालव, नाहीतर पडशील. मग तुला लागेल. माझी आई आणि काकू ओट्यावर उभ्या राहून माझ्यावर ओरडत होत्या. मग काकू आईला म्हणाल्या, दीदी, किती छान गाडी चालवत आहे अमित, आणि तू उगाच घाबरत आहेस. काही नाही होणार त्याला. मग मी गाडी थांबून आईसमोर उभा राहिलो आणि तिला म्हणालो, अगं आई, किती ओरडतेस तू माझ्यावर? मी काय आता लहान आहे का? 20 वर्षाचा झालो आहे मी. तू मला जगण्यासाठी स्वतंत्र देत नाहीस. मी जे पण काम करतो ते माझ्याकडून व्यवस्थित होणारच नाही असं तुला नेहमीच वाटतं. तेव्हाच काकू पण आईला म्हणाल्या, बरोबर बोलत आहे अमित. आपण जर त्याला एखाद्या गोष्टीत स्वातंत्र्यच दिलं नाही तर तो जबाबदारी कशी सांभाळेल? अमित, तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस. त्यावर मी काकूंना धन्यवाद म्हणालो. काकू, तुम्ही तरी माझ्याबद्दल विचार करता. नाहीतर एकीकडे माझी आई आहे, जिला माझ्यावर विश्वासच नाही. कदाचित तुमच्याकडे राहून शिक्षण घेतले असते तर बरं झालं असतं. मग मी आणि आई दुसऱ्या दिवशी घरी जाण्यासाठी निघालो. गाडीच्या खिडकीतून बाहेर जाताना माझे पडणारे रस्ते पाहताना मनात एक वेगळी चुळबुळ झाली होती. घरी येऊन आम्हाला अवघे 3च दिवस झाले होते. तेवढ्यातच काकूंचा फोन आईच्या मोबाईलवर आला. मोबाईलची स्क्रीन चमकली आणि आईच्या चेहऱ्यावर काळजीची एक बारीक रेषू म्हटली. काकूंचे आणि आईंचे बोलणे झाल्यानंतर आईने मला जवळ बोलावलं. आईच्या चेहऱ्यावरचा संभ्रम पाहून मी विचारणार इतक्यात आई मला म्हणाली, अमित, काकूंची तब्येत काही बरी नाहीये. त्या तुला काही दिवसांसाठी त्यांच्याकडे मदतीसाठी बोलावतायत. एकटीच आहे बिचारी त्या मोठ्या घरात. तू सकाळीच पहिल्या गाडीने काकूंच्या गावाला जा, म्हणजे ऊन व्हायच्या आत लवकर पोहोचशील. काकूंचा विचार मनात येताच माझ्या हृदयाची एक धडधड वाटली. त्या मोठ्या शांत आणि निवांत घरात काकूंसोबत घालवलेले ते काही क्षण माझ्या मनात अजूनही ताजे होते. मी आईला लगेच हो म्हणालो. त्या रात्री मला नीट झोपही आली नाही. सकाळी उठून मी अगदी उत्साहात तयार झालो आणि सकाळी 7 वाजता काकूंच्या गावाला जाण्यासाठी निघालो. सकाळचा गार वारा, रस्त्याची दुतर्फा असलेली हिरवीगार झाडी आणि मनात काकूंबद्दलचे विचार. माझे घर आणि काकूंचे घर यातील अंतर 2 तासांचे होते. पण गाडीचा वेग आणि माझी उत्सुकता यामुळे मी 8:30 वाजताच काकूंच्या दाराशी पोहोचलो. हळूच कडी वाजून मी आत पाऊल टाकले. घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. आतल्या हॉलमध्ये एक मंद सुवासिक धूप जळत होती. काकू हॉलमधल्या मऊ सोफ्यावर बसून हातात चहाचा कप घेऊन हळूवार चुस्की घेत होत्या. सकाळी सकाळी येणाऱ्या कोवळ्या उन्हाची एक किरण खिडकीतून आत येऊन काकूंच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर पडली होती. विखुरलेले केस, सुती साडीचा मऊ पडलेला पदर आणि चेहऱ्यावरचा तो थकवा, तरीही काकू अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. मला पाहताच त्यांच्या सुकलेल्या ओठावर एक हलकीशी स्मितरेष उमटली. अरे अमित, आलास तू एवढ्या लवकर? त्या मऊ आवाजात म्हणाल्या. मी माझी बॅग बाजूला ठेवली आणि थेट त्यांच्याजवळ जाऊन सोफ्यावर बसलो. त्यांच्याजवळ जाताच त्यांच्या शरीराचा तो ओळखीचा चमेलीचा मंद सुगंध माझ्या श्वासात भरून राहिला. मी काकूंच्या हातातला चहाचा कप हळूच बाजूला ठेवला आणि काळजीने त्यांचा हात हातात घेतला. त्यांचा हात काहीसा कोमजलेला पण तितकाच मऊ लागला. मी काकूंच्या डोळ्यात पाहत म्हणालो, काकू, आम्ही गेल्यानंतर अशी कोणती अडचण आली तुम्हाला? तुम्ही एकदम अशा आजारी पडलात? मला आईने सांगताच अगदी राहवलं नाही. माझ्या या अचानक घेतलेल्या काळजीमुळे आणि मी हातात धरलेल्या हातामुळे काकूंच्या डोळ्यात एक वेगळाच भाव चमकून गेला. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं, मग हलकेच नजर खाली झुकवत म्हणाल्या, अरे अमित, तू गेलास आणि अचानक या शरीरात एक अशक्तपणा आला रे. डोक्यावर एक अनामिक वजन आल्यासारखं वाटलं आणि चक्करही येऊ लागली. त्यांच्या हाताची बोटं माझ्या हातात थोडीशी घट्ट झाली. मी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव निहाळत विचारले, याआधी तुम्हाला असा त्रास कधी झाला होता का काकू? मला नाही वाटत तुम्ही आधी कधी एवढ्या अशक्त दिसलात. हो, एकदा दोनदा झाला होता आधी, पण तेव्हा लक्ष दिलं नाही. आता डॉक्टरांकडे जाऊ, तेव्हाच समजेल नक्की काय झालंय ते, काकू निक्षून म्हणाल्या आणि नंतर माझ्याकडे पाहत गोड हास्याने म्हणाल्या, तोपर्यंत अमित, तू जरा फ्रेश होऊन तयार होऊन घे. प्रवास करून आला आहेस. मी त्यांच्या हातातून माझा हात हळूच फिरवला आणि गमतीने म्हणालो, काकू, मी घरातून एकदम तयार होऊन छान नीटनेटकं होऊन आलो आहे, फक्त तुमच्यासाठी. माझं ते वाक्य ऐकून काकूच्या गोऱ्यापान गालावर एक गुलाबी छटा उमटली. त्या थोड्याशा लाजून हसल्या. त्यांच्या त्या लाजण्यानं हॉलमधलं वातावरण अधिकच रोमॅन्टिक आणि जिव्हाळ्याचं बनलं. काकू सोफ्यावरून हळूच उठत म्हणाल्या, अरे वा, मग तर छानच आहे. मग मी आंघोळ करून येते
तू इथेच बस जरा, तुझ्यासाठी नाश्ता बनवते. पण काकू, तुम्हाला आता खरोखर ठीक वाटतंय ना? अंघोळीला जाताना चक्कर बिक्कर आली तर मी येऊ का मदतीला? मी मिश्किलपणे पण काळजीच्या सुरात विचारलं. काकूंनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत एक खेळकरपणा आणि आत्मीयता होती. त्या हलकेच हसून म्हणाल्या, हो, आता तू आलायस ना, मला अगदी ठीक वाटतंय. पण हो, अजूनही डोक्यात हलकीशी चक्कर फिरते खरा. तू इथेच बस, मी लगेच आले. एवढं सांगून काकू हळुवार पावलांनी साडीचा पदर सावरत अंघोळीसाठी निघून गेल्या. त्या निघून गेल्या तरी त्यांच्या शरीराचा तो सुवास आणि त्या क्षणाचा अमिट प्रभाव हॉलमध्ये तसाच रेंगाळत राहिला होता. मी सोफ्यावर जरा टेकून बसलो. समोर टेबलवर पडलेले एक पुस्तक उचललं, पण माझे लक्ष पुस्तकातल्या शब्दांपेक्षा काकूंच्या त्या थकलेल्या तरीही मोहिनी घालणाऱ्या रूपाकडे आणि बंद दाराआडून येणाऱ्या पाण्याच्या आवाजाकडे जास्त खिळलं होतं. 20 मिनिटांनंतर जेव्हा मी रूममध्ये बॅग ठेवण्यासाठी जाऊ लागलो, तेव्हा माझे लक्ष काकूच्या बेडरूमकडे गेले. तिथले दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. काकू आरशात स्वतःला पाहून कपडे घालत होत्या आणि समोर काकांचा फोटो होता. त्या काकांच्या फोटोवर हात फिरून स्वतःच्या शरीराला वेगळ्या पद्धतीने टच करत होत्या. मी त्याच ठिकाणी उभा राहून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं आणि स्वतःशीच विचार केला, काकूंना किती एकटे वाटत असेल न या घरात. काका गेल्यानंतर सतत त्यांना काकांचीच आठवण येत असेल, म्हणून त्या कपडे घालतानाही काकांचा फोटो समोर ठेवतात. 3 वर्षापूर्वी एका कार अपघातात काकांचे निधन झालं होतं. काका स्वतःच गाडी चालवत होते. एके दिवशी मध्यरात्री पुण्याहून गाडी चालवत घरी येत असताना त्यांना अधूनमधून झोप येत होती. थोड्याच वेळात स्टेअरिंगवरचा ताबा सुटल्यामुळे त्यांची गाडी एका झाडाला आदळली आणि ते जागीच देवाघरी गेले. मग मी भानावर आलो आणि काकूंकडे लक्ष केंद्रित केले. काकूंचे वय 35 वर्ष इतकं होतं, पण त्यांची सुंदरता पाहून त्या 25 वर्षाच्या वाटत होत्या. काकूंचे कपडे घालून झाल्यानंतर मी लगेच पुढच्या हॉलमध्ये येऊन बसलो. काकू बाहेर येऊन मला म्हणाल्या, अमित, आपण चहा नाश्ता करून रुग्णालयात निघूया. मी त्यांना ठीक आहे म्हणालो. 15 मिनिटातच काकूंनी चहा आणि नाश्ता दिला. मग आम्ही दोघेही दवाखान्यासाठी निघालो. काकूंकडे एक स्कूटी होती, त्यावर बसून आम्ही दोघे दवाखान्यात पोहोचलो. काकूंनी 2 दिवसापूर्वीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती, म्हणून आल्या आल्या लगेच आमचा नंबर लागला. डॉक्टरांनी ज्या काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या त्या सर्व पूर्ण करून 2 तासांनी जेव्हा अहवाल डॉक्टरांच्या हातात पडले, तेव्हा मला कळाले की काकूंना बीपी आणि शुगरची सुरुवात झाली आहे. त्यामुळेच त्यांना हलकी चक्कर येत होती. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आणि दुपारी 2 वाजता आम्ही बाहेरूनच जेवण करून घरी पोहोचलो. घरी आल्यावरही काकूंचे डोके दुखतच होते. त्यांचा चेहरा पूर्ण उतरला होता. त्यांच्याकडे पाहून मी म्हणालो, काकू, अजूनही तुमचे डोके दुखत आहे का? त्यावर काकू मला म्हणाल्या, हो अमित, आता खूप जास्त दुखत आहे, नसा फाटून जातील असं वाटतंय. तेव्हा मी म्हणालो, काकू, तुम्ही आता झोपून घ्या, मी तुमचे डोके दाबून देतो, मग नंतर औषध घ्या. काकू म्हणाल्या, अमित, आधी मी कपडे बदलून घेते, मग तुला बोलावते, तू माझे डोके दाबून दे. मी त्यांना हो म्हणालो. 10 मिनिटांनंतर काकूंनी मला आवाज देऊन त्यांच्या रूममध्ये बोलावलं. मी रूममध्ये आलो तेव्हा काकू बेडवर झोपल्या होत्या. यावेळेस त्यांनी गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता, जो त्यांच्या गोऱ्या त्वचेला अगदी शोभून दिसत होता. मी जेव्हा काकूच्या डोक्यावर हात ठेवला त्याच वेळी त्यांनी एक जोराचा श्वास घेतला आणि माझे दोन्ही हात आपल्या हातात पकडले. खूप दिवसानंतर एखाद्या पुरुषाचा स्पर्श काकूंच्या शरीराला झाला होता. त्यामुळे एक वेगळीच भावना आणि ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली असावी असं मला वाटते. मी विचारलं, काकू, काय झालं? जास्त दुखत आहे का? त्या म्हणाल्या, नाही अमित, तुझ्या हातांचा स्पर्श झाल्याने मला खूप छान वाटत आहे. असे हळूहळू डोके दाबत राहा. मी हळूहळू त्यांचे डोके दाबू लागलो आणि म्हणालो, काकू, तुम्ही या घरात किती एकट्या राहता? बरं झालं तुम्ही मला फोन केला. जास्त त्रास झाला असता तर खूप अडचण आली असती. तुम्ही दुसरे लग्न का नाही करत? आणि म्हणजे तुमची काळजी घेणारा आणि तुम्हाला सांभाळणारा माणूस मिळेल आणि तुमचे आयुष्यही आनंदाने जाईल. तेव्हा काकू म्हणाल्या, हा विचार तर मी एका वर्षापूर्वीच केला असता, पण तुझ्या काकांची आठवण माझ्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की ते दूर असूनही नेहमी जवळ असल्याचा भास होतो. म्हणूनच मला दुसरे लग्न करायचे नाही.
तेवढ्यात काकूंनी कूस बदलली आणि दुसऱ्या बाजूने डोके दाबायला सांगितले. त्याच वेळी माझे लक्ष काकूंच्या गाऊनकडे गेले. तिथला नाजूकपणा पाहून माझ्या मनात वेगळेच तरंग निर्माण झाले. माझ्या आयुष्यात असा प्रसंग मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. मी हळूहळू काकूंचे डोके परत दाबू लागलो. आता काकू एकदम शांत होऊन गाढ झोपेत गेल्या होत्या. मी रूममधून बाहेर येऊन हॉलमध्ये मोबाईल पाहू लागलो. संध्याकाळी बरोबर 6 वाजता काकू उठल्या आणि आळस देत माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. काकू मला म्हणाल्या, अमित, तू पण चहा घेणार ना? हो, माझ्यासाठी पण बनवा काकू, मी म्हणालो. 10 मिनिटांनी काकूंनी छान चहा बनवला आणि त्या माझ्यासमोर चहा पिण्यासाठी बसल्या. आमच्या गप्पा चालू राहिल्या. चहा घेतल्यानंतर रात्रीचे जेवण करून आम्ही 10 वाजता आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो. रात्री 1 वाजताच्या सुमारास काहीतरी जोरात आपटण्याचा आवाज माझ्या कानी आला. मी दचकून उठून बसलो. घरात सर्वत्र अंधार होता. मी बाहेर आलो तेव्हा मला कळाले की बाहेर जोराचा पाऊस सुरू होता आणि पाण्याचे थेंब खिडकीच्या काचेवर आदळत होते. त्यामुळे तो आवाज येत होता. मी परत माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी जात असताना माझे लक्ष काकूंच्या रूमकडे गेले. त्यांच्या रूमचा दिवा सुरू होता. एवढ्या रात्री काकू जागी राहून काय करत असतील हे पाहण्यासाठी मी हळूहळू त्यांच्या रूमच्या दिशेने गेलो. दार हलकसं उघडं होतं. मी फटीतून डोकावून पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून मी थक्कच झालो. काकू एवढ्या रात्री अंघोळ करून आरशासमोर उभ्या होत्या आणि सकाळच्या सारख्याच काकांचा फोटो समोर ठेवून स्वतःशी संवाद साधत होत्या. बाहेर पाऊस पडत असला तरी आतल्या वातावरणात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. काकू तब्बल अर्धा तास आरशासमोर उभ्या होत्या. तेवढ्यात बाहेर एवढ्या जोरात वीज कडाडली की मी घाबरलो आणि माझे डोके दारावर जोराने आदळले. काकू मागे वळतील त्याआधीच मी पटकन माझ्या रूममध्ये पळून आलो. काकूने बाहेर येऊन आजूबाजूला पाहिले, पण अंधार असल्यामुळे त्यांना काही दिसले नाही. त्यानंतर आम्ही दोघेही झोपी गेलो. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा काकू बाहेर टीव्ही समोर बसून चहा घेत होत्या. त्यांची आंघोळ झाली होती. मला पाहताच काकू म्हणाल्या, अमित, रात्री तू तुझ्या खोलीतून बाहेर आला होतास का? मला वाटले की काकूंना समजले असावे, पण जर समजले असते तर त्यांनी असा थेट प्रश्न विचारला नसता. मी म्हणालो, नाही काकू, मी तर झोपलो होतो आणि आत्ताच उठलो. मग मी मुद्दाम विचारले, खूप थंडी वाजत होती का? बाहेर पाऊस पडतोय तर? बाहेर पाऊस पडून गेला. अर्ध्या रात्री खूप पाऊस झाला म्हणून थंडी वाजते, काकू म्हणाल्या. पावसाची पण काही वेळ उरली नाही आता. जेव्हा संधी मिळेल तेव्हा बरसायला सुरुवात होते, मी म्हणालो. अमित, तू पटकन तयार होऊन घे, मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते, काकू म्हणाल्या. काकू, आता तुमची तब्येत कशी आहे? डोकेदुखी थांबली ना? हो, आता काही त्रास नाहीये. औषध घेतल्यामुळे बरं वाटत आहे. काकूंचं बोलणं ऐकून मी हातात टॉवेल घेऊन आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. मी टॉवेल टांगण्यासाठी मागे वळलो. तिथे जे पाहिले ते पाहून मला आश्चर्य वाटले. काकूंचे काही कपडे हँगरवर टांगलेले होते. मी एकटक त्या कपड्यांकडे पाहू लागलो. 10-15 मिनिटात आंघोळ पूर्ण करून मी काकूंचे ते कपडे टॉवेलमध्ये लपवून माझ्या रूममध्ये घेऊन आलो आणि उशीखाली ठेवून फ्रेश होऊन नाश्त्यासाठी बाहेर आलो. यावेळेस काकूंनी पराठे बनवले होते. आम्ही दोघांनी नाश्ता केला. नंतर काकू म्हणाल्या, अमित, तू टीव्ही बघून वेळ घालव, तोपर्यंत मी माझे कपडे धुवून येते. 20 मिनिटांनंतर जेव्हा काकू कपडे धुवून बाहेर आल्या त्यावेळेस त्या इकडे तिकडे काहीतरी शोधत होत्या. संध्याकाळ झाल्यानंतर काकूंनी मला विचारलं, अमित, तू माझे काही कपडे पाहिलेस का रे? मी म्हणालो, नाही काकू, मी नाही पाहिले. तुम्ही इथेच ठेवले होते का? हो, म्हणजे बाथरूम मध्ये ठेवले होते. कदाचित मला नक्की आठवत नाहीये, असं काकू म्हणाल्या. बाथरूमचं नाव निघताच माझ्या लक्षात आलं की ज्या कपड्यांना मी उशीखाली ठेवले आहे त्याच कपड्यांबद्दल काकू विचारत आहे. काकू म्हणाल्या, असो, सोड, मीच कुठेतरी ठेवून विसरले असेल. तू एक काम कर, स्कूटीची चाबी घे आणि 2 किलो साखर व अर्धा किलो चहापत्ती घेऊन ये. मी हो म्हणालो आणि दुकानात निघून गेलो. तोपर्यंत काकू घरात झाडू मारत होत्या. 2 दिवसापूर्वी माझ्या बेडची चादर बदलली नव्हती म्हणून त्या चादर बदलण्यासाठी माझ्या रूममध्ये गेल्या. त्यांनी बेडवरची उशी बाजूला केली तेव्हा त्यांना सकाळपासून शोधत असलेले कपडे तिथे दिसले. काकूंनी चादर न बदलता तशीच ठेवली. मी जेव्हा साखर
आणि चहापत्ती घेऊन आलो तेव्हा काकू माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होत्या. मी ते सामान काकूंच्या हातात दिलं आणि मोबाईल घेऊन खुर्चीवर बसलो. मी विचारलं, काकू तुम्ही जे कपडे सकाळपासून शोधत होता ते मिळाले का? नाहीतर मी मदत करतो शोधायला. काकू म्हणाल्या, त्याची काही गरज नाही अमित, मला माझे कपडे मिळाले आहेत. एक मोठा उंदीर घरात शिरून ते कपडे ओढून घेऊन गेला होता. बहुधा त्याला त्या कपड्यांचा सुगंध आवडला असावा. काकूंचं ते बोलणं ऐकून मी विचारात पडलो. मग मी थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये जाऊन उशी उचलून पाहिलं तर तिथे ते कपडे दिसत नव्हते. मला खूप भीती वाटू लागली. त्या उंदराबद्दल बोलून त्या मलाच टोमणा मारत होत्या का? मला त्यांच्यासमोर जायची भीती वाटू लागली. रात्री जेवणासाठी काकूंनी हाक मारली तरी रूममधून बाहेर पडायची माझी हिंमतच होत नव्हती. ही गोष्ट जर काकूंनी माझ्या आईला सांगितली तर ती काय विचार करेल, हाच विचार माझ्या मनात येत होता. काही वेळाने काकू स्वतः माझ्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, चल अमित, जेवण थंड होत आहे. मी कधीपासून हाक मारते तुला. काकू इतक्या सहज बोलत होत्या जणू काही झालंच नाही. मी जेवणासाठी बाहेर आलो आणि जेवण करून लगेच रूममध्ये येऊन बसलो. किचनचे काम आवरल्यानंतर काकूंनी पुन्हा हाक मारली, अरे अमित, बाहेर ये ना, छान चित्रपट लागला आहे. पण माझी बाहेर जायची इच्छा नव्हती. मी बेडवर पडून मोबाईल पाहत राहिलो आणि काकू बाहेर टीव्ही पाहत होत्या. पाहता पाहता मला झोप लागली. रात्री बाथरूमला जाण्यासाठी माझी झोप उघडली. मी आळस देत बाहेर आलो तर पुन्हा काकूंच्या रूमचे दार अर्धवट उघडे दिसले. काकांच्या फोटोसमोर काकू उभ्या होत्या. मी जवळ जाऊन पाहिले तर त्या कपडे बदलत होत्या. मी पाहतोय हे लक्षात येताच त्यांनी मागे वळून पाहिले आणि आमची नजरानजर झाली. मी घाबरून बाथरूमला न जाताच पळत माझ्या रूममध्ये गेलो आणि कडी लावून बेडवर पडलो. माझे अंग थरथर कापत होते. रात्रभर मला झोप आली नाही. सकाळी मी उशिरा उठलो आणि हळूच दार उघडून पाहिले. काकू कुठे बाहेर दिसत नव्हत्या. म्हणून मी हळूच बाथरूमकडे गेलो. त्याच वेळी काकू अंगाला टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर आल्या. आमची पुन्हा नजरानजर झाली. मी डोळे घट्ट मिटून तिथेच उभा राहिलो. काकूने माझा हात पकडला आणि मला त्यांच्या रूममध्ये आणले. त्या म्हणाल्या, अमित, डोळे उघड आणि माझ्या डोळ्यात पाहून बोल. मी हळूहळू डोळे उघडले. काकू म्हणाल्या, अमित, तू इतक्या रात्री लपून छपून माझ्या खोलीत का पाहत होतास? मी म्हणालो, काकू, माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला अशा अवस्थेत लपून पाहायला नको होतं. मला माफ करा. अशी चूक आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही. त्यावर काकू म्हणाल्या, तू दररोज रात्री मला अशा अवस्थेत पाहतोस अमित. ते सर्व सोड. तू माझे कपडे तुझ्या उशीखाली लपून ठेवले होते. अशी काय खास गोष्ट दिसली तुला माझ्यामध्ये, जी तू रात्री जागा राहून मला पाहायला येतोस? बोल अमित, असा गप्प का उभा आहेस? खरंच मी तुला आवडते का? मी काहीच न बोलता मान खाली घालून उभा होतो. काकूंनी माझे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाल्या, अमित, चूक प्रत्येकाकडून होते. चुकीतूनच माणूस शिकतो. मी जेव्हा तुझ्या रूमची साफसफाई करायला गेले आणि उशीखाली मला माझे कपडे मिळाले तेव्हापासून माझ्या डोक्यात तुझ्याबद्दल विचार यायला सुरुवात झाली होती. तू असा मुलगा आहे जो मला समजू शकतोस. एकटेपणात वेळ घालवणे खूप कठीण असते. तू जेव्हा तुझ्या आईसोबत माझ्या घरी आला होतास तेव्हापासूनच माझी नजर तुझ्यावर होती. तू गेल्यानंतर मला तुझी खूप आठवण यायची. काकूंनी माझी मान वर केली आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो. काकूंनी मला शेजारी बेडवर बसवलं. त्या म्हणाल्या, अमित, आता तुला लपून छपून पाहायची गरज नाही. मी तुझ्या समोरच बसले आहे. त्यांनी माझा हात पकडला. मी काकूंना घट्ट मिठीत घेतलं. खूप वेळ आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ होतो. त्या दिवसानंतर आमच्यातली सर्व अंतर संपले. काकूंनी माझ्या आईशी बोलून माझे ऍडमिशन त्यांच्याच गावातील कॉलेजमध्ये करून घेतले. आता मी BScच्या पहिल्या वर्षाला काकूंच्या घरी राहूनच शिक्षण घेऊ लागलो. जर मी माझ्या घरी राहिलो असतो तर मला सतत काकूंची आठवण आली असती. आता काकूंना आरशासमोर एकटे उभं राहण्याची किंवा काकांचा फोटो समोर ठेवण्याची गरज भासत नव्हती. मी आता काकूंसोबतच आनंदाने राहू लागलो होतो. मी BScच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता आणि दिवस रात्र काकूंच्या सहवासात अगदी मजेत जात होते. काकूंचा तो उदासपणा आणि एकटेपणा आता पूर्णपणे गायब झाला होता. पण मला कुठे ठाऊक होतं की या शांततेच्या मागे एक भयानक गूढ रहस्य दडलेलं आहे, जे माझं संपूर्ण आयुष्य ढवळून काढणार होतं. काही महिने अगदी स्वप्नासारखे गेले.
काकू माझ्यासाठी दररोज छान छान पदार्थ बनवायच्या आणि आम्ही तासनतास गप्पा मारायचो. पण हळूहळू मला घरात काहीतरी विचित्र घडत असल्याचा भास होऊ लागला. रात्रीच्या वेळी जेव्हा अख्खे गाव गाढ झोपेत असायचे तेव्हा मला हॉलमधून कोणाच्या तरी चालण्याचा मंद आवाज यायचा. सुरुवातीला मला वाटले की काकू पाणी पिण्यासाठी उठल्या असतील, पण जेव्हा मी शेजारी पाहायचो तेव्हा काकू माझ्या बाजूला गाढ झोपलेल्या असायच्या. मग तो हॉलमध्ये पावलांचा आवाज कोणाचा असायचा. एक दिवस कॉलेजमधून परतताना मला अचानक मुसळधार पावसानं गाठलं. घरी आलो तेव्हा काकू बाजारात गेल्या होत्या. घर बंद असल्याने मी मागच्या दरवाजेची बनावट चाबी वापरून आत गेलो. कपडे बदलण्यासाठी जेव्हा मी काकूंच्या बेडरूम मध्ये गेलो तेव्हा कपाटाचा एक दरवाजा हलकासा उघडा दिसला. कपाटाच्या खालच्या गुपित खाण्यात काहीतरी जुन्या कागदपत्रांचे बाट ठेवले होते. कुतूहल आवरेना म्हणून मी ती कागदपत्रे बाहेर काढली. त्यात काकांचा 3 वर्षापूर्वी झालेला अपघाताचा पोलीस रिपोर्ट आणि काही मेडिकल पेपर होते. मी वाचू लागलो आणि माझे हातपाय थरथरू लागले. पोलीस रिपोर्टमधील नोंद, अपघाताच्या वेळी गाडीचे स्टेअरिंग किंवा ब्रेक फेल झाले नव्हते. गाडीच्या ब्रेकच्या वायर जाणीवपूर्वक कापल्या गेल्या होत्या. हा निव्वळ एक अपघात नसून घातपात असण्याची शक्यता आहे. माझ्या अंगावर काटा आला. काकांचा अपघात झाला नव्हता तर मग त्यांचा खून झाला होता. पण हे काकूंना माहित होतं का? त्यांनी ही गोष्ट आईपासून किंवा माझ्यापासून का लपून ठेवली? त्याच रात्री मी पूर्णपणे अस्वस्थ होतो. रात्रीचे 12 वाजले होते. काकू झोपल्याचा बनाव करून मी उशीवर डोके टेकवले. काही वेळाने काकू हळूच बेडवरून उठल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि खात्री करून घेतली की मी झोपलो आहे. त्यानंतर त्या हळूच पायांच्या आवाजावर बाहेर गेल्या. मीही मागून कसलाही आवाज न करता निघालो. काकू हॉलमध्ये न जाता घराच्या पाठीमागे असलेल्या एका जुन्या आणि नेहमी कुलूप लावलेल्या खोलीकडे गेल्या. ती खोली काका हयात असताना त्यांच्या अभ्यासासाठी वापरली जायची आणि काकांच्या निधनानंतर ती कायमची बंद होती. काकूंनी साडीच्या पेटीतून एक जुनी चावी काढली, कुलूप उघडलं आणि त्या आत गेल्या. दरवाजा हलकाच उघडा राहिला होता. मी दाराच्या फटीतून आत डोकावलं. आतमध्ये एक मंद दिवा जळत होता. खोलीच्या मध्यभागी काकांचा एक भव्य मोठा फोटो होता आणि त्यासमोर काकू जमिनीवर बसल्या होत्या. पण काकूंच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा प्रेमळपणा नव्हता, तर एक भयानक आणि क्रूर हास्य होतं. काकूंनी काकांच्या फोटोसमोर एक जुनी डायरी ठेवली आणि मोठ्याने हसत म्हणाल्या, शेवटी मी जे हवं होतं ते मिळवलेच. तुम्हाला वाटत होतं की तुम्ही मला सोडून त्या दुसऱ्या बाईकडे जाल आणि मी शांत बसेन. त्या दिवशी गाडीचे ब्रेक मीच कापले होते आणि तुम्हाला वाटलं तो अपघात होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासमोर उभी असलेली स्त्री माझी ती भोळी आणि प्रेमळ काकू नव्हती, तर एक थंड डोक्याने खून करणारी खुनी होती. मला श्वास घेणेही कठीण जात होतं. पण रहस्य इथंच संपलं नाही. काकूंनी डायरीचं पुढचं पान उघडलं आणि स्वतःशीच पुटपुटल्या, आता आम्ही तिथे आहे. तो अगदी तुमच्यासारखाच दिसतो. पण त्याला जर त्या अपघाताचे सत्य कळले तर मला त्यालाही मार्गातून हटवावे लागेल. मी प्रचंड घाबरलो होतो. मग हळूच मागे सरकत मी माझ्या रूममध्ये आलो आणि अंथरुणावर पडून राहिलो. माझे पूर्ण शरीर थरथरत होते. ज्या स्त्रीवर मी इतका विश्वास ठेवला, जिच्याशी मी प्रेम केलं, ती इतकी भयंकर असू शकते? दुसऱ्या दिवशी सकाळी काकू नेहमीप्रमाणे हसऱ्या चेहऱ्याने माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. अमित, उठणारे, तुझा चहा थंड होतोय, काकू अत्यंत प्रेमाने म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काल रात्रीच्या त्या भयंकर रूपाचा एक अंशही दिसत नव्हता. मी कसाबसा चहाचा कप हातात घेतला. तेवढ्यात काकूंच्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता. काकूने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. फोनवरून एका अनोळखी आणि गंभीर पुरुषाचा आवाज आला. नमस्कार काकूजी, ओळखलं का मला? 3 वर्षापूर्वी पुण्याच्या त्या रात्री तुम्ही ज्या मेकॅनिकल काकांच्या गाडीचे ब्रेक कापण्यासाठी लाखो रुपये दिले होते, मी तोच बोलतोय. आता मला अजून 10 लाख रुपये हवे आहेत, नाहीतर हे सर्व सत्य मी अमितला आणि पोलिसांना सांगेन. काकूंच्या हातातील मोबाईल खाली पडता पडता वाचला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांनी पटकन माझ्याकडे पाहिले. मी अत्यंत आश्चर्याने आणि भीतीपोटी काकूंकडे पाहत होतो. काकूंनी पटकन फोन कट केला आणि माझ्याकडे पाहत एका विचित्र आवाजात म्हणाला, अमित, तू काही ऐकलंस का?
काकूंच्या त्या प्रश्नाने घरात क्षणार्ध शांतता पसरली. हवेत एक भयंकर तणाव निर्माण झाला होता. काकूंच्या डोळ्यात भीती, चिंता आणि एक विचित्र सावधानपणा स्पष्ट दिसत होता. त्या उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होत्या आणि मी छातीत धडकणाऱ्या हृदयाचा आवाज आवरण्याचा प्रयत्न करत होतो. अमित, तू काही ऐकलंस का? काकूंनी पुन्हा तोच प्रश्न विचारला, पण यावेळी त्यांच्या आवाजात एक थरथराट होती. मी माझ्या चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जर मी आता घाबरलो किंवा मी सर्व काही ऐकलं असं त्यांना कळलं, तर काल रात्री त्यांनी डायरीत वाचलेल्या वाक्याप्रमाणे त्या माझाही काटा काढायला मागे पुढे पाहणार नव्हत्या. मी माझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे अज्ञानाचे भाव आणले आणि हलकच हसत म्हणालो, नाही काकू, काय ऐकू? मी तर मोबाईलमध्ये काहीतरी वाचत होतो. कोणाचा फोन होता? कोणीतरी रॉंग नंबर होता का? माझे हे शब्द ऐकताच काकूच्या चेहऱ्यावरचा तणाव थोडा कमी झाला. त्यांनी एक लांब श्वास घेतला आणि फोन खिशात ठेवला. हो, तो तो कोणीतरी रॉंग नंबरच होता. काहीतरी पैशाची मागणी करत होता. सोडून दे, तू चहा घे. काकू तिथून निघून गेल्या, पण मला स्पष्ट कळत होतं की त्यांचा संशय पूर्णपणे फिटलेला नव्हता. त्या आता माझ्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या. त्या दिवशी मी कॉलेजला गेलो खरं, पण माझं लक्ष कशातच लागत नव्हतं. वर्गात सर काय शिकवत होते ते माझ्या डोक्यावरून जात होतं. माझ्या डोळ्यांसमोर सतत दोनच गोष्टी येत होत्या. एक म्हणजे काल रात्रीचे काकांनी त्या बंद खोलीत मारलेला भयंकर हसू, आणि दुसरं म्हणजे तो फोनवरील अनोळखी मेकॅनिकचा धमकीचा आवाज. मला आता समजलं होतं की मी एका भयंकर चक्रव्यूहात अडकलो आहे. एका बाजूला ती खुनी काकू होती जिच्या प्रेमाच्या जाळ्यात मी अडकलो होतो, आणि दुसऱ्या बाजूला एका अज्ञात ब्लॅकमेकर जो या रहस्याचा फायदा उठवत होता. दुपारी कॉलेज सुटल्यावर मी लगेच घरी न जाता थेट गावाबाहेरच्या एका शांत तलावाकाठी जाऊन बसलो. मला पुढची रणनीती ठरवायची होती. मी पोलिसात जावे का? पण माझ्याकडे काय पुरावा आहे? ती जुनी डायरी, ती तर काकूनी त्या बंद खोलीत लपून ठेवली आहे. आणि जर पोलिसात गेलो तर काकू माझ्यावरच काहीतरी उलट आरोप करतील. मी विचारत असतानाच माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. अमित, मला माहित आहे तू सध्या काय विचार करतोयस. तुझ्या काकूंनीच तुझ्या काकांचा खून केला आहे. जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर आज संध्याकाळी 6 वाजता रेल्वे स्टेशन मागील पडक्या गोदामात मला भेट. एकटाच ये. मेसेज वाचून माझे हातपाय थरथरू लागले. तो मेसेज त्याच ब्लॅकमेकरचा होता. त्याला माझे नाव, माझा नंबर कसा मिळाला? तो माझ्यावर पाळत ठेवून होता का? संध्याकाळी 6 वाजता मी धडधडत्या छातीने त्या पडक्या गोदामात पोहोचलो. तिथे सर्वत्र अंधार आणि शांतता होती. फक्त जुन्या पत्र्यांच्या वाऱ्यामुळे होणारा कडकडाट ऐकू येत होता. कोणी आहे का तिथे? मी घाबरत हाक मारली. अचानक मागून पावलांचा आवाज आला. मी पटकन मागे वळलो. तिथे एक 50-52 वर्षाचा मळकट कपडे घातलेला माणूस उभा होता. त्याच्या एका पायात लंगड होती. अमित, तू आलास? तो माणूस गंभीर आवाजात म्हणाला. तू कोण आहेस आणि तुला हे सगळं कसं माहीत? माझा नंबर तुला कोणी दिला? मी एका श्वासात प्रश्न विचारले. तो माणूस हलकाच हसला. मीच तो मेकॅनिक आहे ज्याने 3 वर्षापूर्वी तुझ्या काकूंच्या सांगण्यावरून काकांच्या कारचे ब्रेक फेल केलं होतं. माझं नाव सोपान आहे. तू हे सर्व मला का सांगतोस? तुला तर काकूंकडून पैसे हवे होते ना? मी विचारलं. सोपानच्या चेहऱ्यावरचा हसू गायब झालं आणि तिथे एक दुःखाची छटा आली. पैशांसाठी मी हा फोन केला होता हे खरं आहे अमित, पण मला आता पश्चाताप होतोय. त्या अपघातानंतर माझ्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकटे आली. माझा पाय अपघातात गेला. माझा मुलगा आजारी पडला. मला कळाले की पाप कधीच लपत नाही. सोपान माझ्या जवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अमित, तू त्या स्त्रीच्या जाळ्यात अडकला आहेस. तुला वाटतंय की ती तुझ्यावर प्रेम करते. नाही, ती तुझा वापर करत आहे. 3 वर्षापूर्वी तुझ्या काकांना जेव्हा तिच्या दुसऱ्या संबंधाबद्दल कळाले होते, तेव्हा त्यांनी तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. आपली संपत्ती आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिने काकांचा काटा काढला. आणि आता ती तुलाही. मला काय? मी विचारले. तिने काकांचा मोठा विमा काढला होता. त्याचे कोट्यवधी रुपये अजूनही बँकेत अडकले आहेत. ते पैसे मिळवण्यासाठी तिला एका वारसाची आणि कायदेशीर साक्षीदाराची गरज होती, आणि म्हणून तिने तुला या घरात आणली.
सोपानने एक भयंकर सत्य माझ्या समोर उघड केलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे डोके बनबन करू लागले. मी ज्याला प्रेम समजत होतो तो एक रचलेला कट होता. मी आता काय करू? मी सोपानला विचारलं. माझ्याकडे त्या रात्रीचे काकूंचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे, ज्यामध्ये तू मला ब्रेक कापण्यासाठी सांगत आहे. मी हे रेकॉर्डिंग पोलिसांना देणार होतो, पण सोपानचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अचानक एक मोठा आवाज आला. धाड! सोपान अचानक जमिनीवर कोसळला. त्याच्या पाठीतून धार वाहू लागली. मी अत्यंत भीतीने मागे सरकलो. गोदामाच्या मुख्य दारात एक आकृती उभी होती. तिच्या हातात एक लोखंडी रॉड होता, ज्यावर ते लाल दिसत होतं. ती आकृती हळूहळू पुढे आली. मंद प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. ती दुसरी कोणी नसून माझी काकू होती. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि भयंकर हास्य होतं. ती माझ्याकडे पाहत हळूहळू पुढे येत होती. अमित, ती अत्यंत गोड पण तितक्याच भयंकर आवाजात म्हणाली, मी तुला सांभाळले, तुला प्रेम दिले आणि तू या भिकाऱ्याच्या सांगण्यावरून माझ्यावर संशय घ्यायला लागलास. तिने तो रॉड जमिनीवर घासल्यामुळे एक कचकचणारा आवाज झाला. काकू, तुम्ही हे काय केलं? मी मागे सरकत ओरडलो. मी माझी गुपिते वाचवली अमित, काकू हसत म्हणाल्या. सोपानने मला फोन केला तेव्हाच मला संशय आला होता. मी त्याच्यावर आणि तुझ्यावर सकाळपासून पाळत ठेवून होते. मला वाटले होते की तू हुशार आहेस, पण तूही तुझ्या काकांसारखा मूर्ख निघालास. काकूंनी रोड पकडला आणि माझ्या दिशेने पाऊल टाकलं. आता या सोपानसोबत तुझाही खेळ संपवावा लागेल. पोलिसांना वाटेल की ब्लॅकमेलरने तुझ्यावर हल्ला केला आणि मी आत्मरक्षणासाठी त्याला मारले. किती छान कहाणी होईल ना? काकूंनी रॉड हवेत उंचावला आणि माझ्या डोक्यावर वार करण्यापूर्वी त्या पुढे धावल्या. आता माझ्याकडे जीवन आणि मृत्यू यातील निवड करण्यासाठी फक्त काही सेकंद उरले होते. रॉड माझ्या डोक्याच्या दिशेच्या वेगाने खाली आला. मृत्यू अगदी काही इंच अंतरावर होता, पण त्या क्षणी माझ्या शरीरातील भीतीची जागा वाचण्याच्या तीव्र इच्छेने घेतली. मी क्षणाचाही विलंब न करता डाव्या बाजूला स्वतःला झुकून दिलं. धप! तो रोड माझ्या अगदी शेजारून जमिनीवर आदळला. काकूंचा तो वार हुकला, पण वेगामुळे त्यांचा समतोल बिघडला. त्या खाली पडणार इतक्यात त्यांनी स्वतःला सावरलं आणि पुन्हा वेडावलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता प्रेमाचा किंवा मायेचा एकही अंश उरला नव्हता. तिथे फक्त आणि फक्त तहान तिला फक्त आता बदल्याची तहान होती. तू वाचू शकत नाही समीर, आज तुझा खेळ इथेच संपणार. त्या किंचाळल्या आणि त्यांनी पुन्हा माझ्यावर रॉडने हल्ला केला. मी लगबगीने जमिनीवर उठलो आणि गोदामाच्या दुसऱ्या कोपऱ्यात पळालो. अंधारात जुने डबे, लोखंडी पत्रे आणि कचरा पसरलेला होता. धावत एका पत्र्याच्या माझा पाय अडकला आणि जोरात खाली पडलो. माझं कोपर आणि गुडघा सोलून निघाला, पण मला वेदना जाणवत नव्हती. माझ्या डोक्यात फक्त विचार होता, जीव वाचवणे. काकू हळूहळू माझ्या दिशेने येत होत्या. त्यांच्या पावलांचा आवाज त्या पडक्या गोदामात घुमत होता. अमित, पळून काय फायदा? या संपूर्ण परिसरात कोणी नाहीये. तुझा आवाज ऐकायलाही इथे कोणी येणार नाही. मी जमिनीवर पडल्या पडल्या हाताने आसपास काही सापडते का हे शोधू लागलो. माझ्या हाताला एक जोड लोखंडी पाईप लागला. मी तो घट्ट पकडला. काकू माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी रॉड उंचावला. बाय बाय अमित. त्यापूर्वीच मी जमिनीवर पूर्ण ताकदीने तो पाईप त्यांच्या पायावर मारला. आता काकूंचा मोठा आक्रोश पूर्ण गोदामात घुमला. पाईप थेट त्यांच्या पायाच्या नळगीवर बसला होता. काकूंचा तोल गेला. त्या खाली कोसळल्या. त्यांच्या हातातला रॉड निसटून लांब जाऊन पडला होता. मी एका झटक्यात उठलो. काकू वेदनेने तळमळत होत्या, पण तरीही त्या माझ्या पायाला पकडण्यासाठी हात पुढे करत होत्या. मी कसलाही विचार न करता गोदामाच्या मुख्य दाराच्या दिशेने धाव घेतली. बाहेर पूर्णपणे अंधार होता. मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती. विजेच्या कडकडात रस्ता अंधुकसा दिसत होता. मी रस्त्यावरून सैरावैरा धावत होतो. माझा श्वास फुलला होता. पायातून रक्त येत होतं, पण मी मागे वळून पाहण्याची हिंमत करत नव्हतो. आता कुठं जायचं? पोलिसांत की घरी? माझ्याकडे त्या मेकॅनिक सोपानचेही कोणते पुरावे नव्हते. सोपानचा मृतदेह त्या गोदामात पडला होता. जर मी पोलिसांकडे गेलो आणि काकूंनी माझ्यावरच सोपानच्या आणि काकांच्या खुनाचा आळ घातला, तर काकू खूप हुशार आणि चलाक होत्या. त्या गावात एका प्रतिष्ठित आणि असहाय्य विधवा म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचे ऐकणार की माझे? मी धावत धावत शेवटी गावातल्या मुख्य बस स्टँडवर पोहोचलो. तिथे रात्रीची एक शेवटची बस उभी होती, जी माझ्या स्वतःच्या शहराकडे, माझ्या आईच्या घराकडे जात होती.
मी धावत जाऊन त्या बसमध्ये चढलो आणि मागच्या सीटवर जाऊन बसलो. माझे शरीर पूर्णपणे थरथरत होते. पावसामुळे मी पूर्ण भिजलो होतो. खिशातून फोन काढला तर तो पडल्यामुळे फुटला होता आणि बंद पडला होता. मला लवकरात लवकर आईकडे पोहोचलं पाहिजे. तिला सर्व सांगावे लागेल, मी मनातच विचार करत होतो. 2 तासांचा तो प्रवास माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक प्रवास ठरला. रात्री 10:30 सुमारास बस माझ्या शहरात पोहोचली. मी थेट माझ्या घरीच धाव घेतली. घरांचा कडी-कोंडा उघडून मी आत गेलो. आई हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. मला अशा अवस्थेत पाहून, माझा भिजलेला, माखलेला आणि घाबरलेला अवतार पाहून आई दचकून उभी राहिली. "अमित, काय झालं रे तुला? ही काय अवस्था करून घेतली आहेस आणि तू इतक्या रात्री इथे कसा?" आई काळजीने धावत आली. मी आईला घट्ट मिठी मारली आणि तासनतास साचलेला भीतीचा धरम फुटला. मी ढसासा रडू लागलो. "आई, काकू, काकू कुणी आहे? तिने काकांना मारले, तिने ज्या सोपानला मारलं आणि मलाही मारणार होती." मी थरथरत्या आवाजात सर्व काही सांगू लागलो. आईनं मला सोफ्यावर बसवलं, पाणी दिलं आणि माझे बोलणे ऐकून घेतले. पण तिचे ते चेहरे हादरण्याऐवजी काही विचित्र दिसत होते. "अमित, तू काय बोलतोस? तुला काही भ्रम झालाय का? तुझी काकू अशी करू शकते का?" आई म्हणाली. "आई, मी स्वतः पाहिलं. त्या बंद खोलीत काकांच्या फोटोसमोर कबूल करत होती. तिनं गाडीचे ब्रेक कापले होते आणि आज तिने माझ्यासमोर त्या मेकॅनिकचा खून केला." मी ओरडून सांगत होतो. तेवढ्यात हॉलमधील लँडलाईन फोनची रिंग वाजली. आईने फोन उचलून कानाशी लावला. मी आईच्या चेहऱ्याचे भाव पाहत होतो. हळूहळू आईच्या चेहऱ्यावरचा काळजीचा भाव गायब झाला आणि ती अत्यंत थंड आणि कठोर हास्य आलं. आई फोनवर म्हणाली, "हो, तो इथेच आला आहे. पूर्णपणे घाबरलेला आहे. तू काळजी करू नकोस. मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. तू पोलीस घेऊन निघ." माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. मी आत्मविश्वासाने आईकडे पाहिलं. "आई, तू कोणाशी बोलतेस?" मी थरथरत विचारले. आईने फोन खाली ठेवला आणि माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे आता अनोळखी वाटत होते. "अमित," आई शांतपणे म्हणाली, "तुला काय वाटतं, तुझी काकू हे सर्व एकटं करत होती?" "म्हणजे?" माझं डोकं क्षणभर भणभणू लागलं. "तुझ्या काकांकडे कोट्यवधीची संपत्ती आणि कंपनी शेअर होते." आई हळूच पुढे येत म्हणाली, "तुझ्या काकांना जेव्हा समजलं की त्यांच्या भावाच्या निधनानंतर, म्हणजेच तुझ्या वडिलांनंतर, मी आणि तुझी काकू एकत्र मिळून कंपनीच्या पैशांची अफरातफर करत आहोत, तेव्हा त्यांनी आम्हा दोघांनाही घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. म्हणून आम्ही दोघींनी मिळूनच तो प्लॅन आखला होता." माझे डोके पूर्ण शून्य झालं होतं. ज्या आईने मला जन्म दिला, जिच्यावर मी जगातील सर्वात जास्त विश्वास ठेवला, तीच या सर्व कटाची मुख्य सूत्रधार होती. "तुला काय वाटले अमित?" आई हसत म्हणाली. "काकूने तुला इतक्या सहजासहजी त्यांच्या घरी बोलावलं? तुझ्या नावे तुझ्या वडिलांचा विम्याचा आणि संपत्तीचा काही भाग होता, जो मिळवण्यासाठी तुझी सही आवश्यक होती. काकूंनी तुला प्रेमाच्या आणि मोहाच्या जाळ्यात अडकवलं, जेणेकरून त्यांच्या प्रत्येक कागदपत्रावर डोळे झाकून सह्या करशील. पण तू भलत्याच गोष्टीमध्ये नाक खुपसायला लागलास." तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. दारातून काकू आत आल्या. त्यांच्या पायाला पट्टी बांधलेली होती आणि त्यांच्यासोबत 2-3 पोलीस अधिकारी होते. काकूंनी पोलिसांकडे पाहत रडण्याचा बनाव केला. "साहेब, हाच तो अमित. यानेच माझ्या नवऱ्याच्या जुन्या वैषम्यातून त्या सोपान काकांच्या मेकॅनिकचा खून केला. मी जेव्हा त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने माझ्या पायावर लोखंडी पाईपने हल्ला केला आणि पळून गेला." पोलीस इन्स्पेक्टरने लगेच आपली बंदूक काढली आणि माझ्याकडे रोखली. "अमित, हात वर कर. तू सोपानच्या खुनाच्या आणि तुमच्या काकूंवर प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक झाला आहेस." "नाही, हे सर्व खोटं आहे साहेब. मी, माझी आई आणि काकू मिळून नाटक करत आहोत. सोपान खून काकूंनीच केला आहे." मी जोरात किंचाळलो. पण माझं ऐकणारं तिथं कोणीच नव्हतं. आईने बनावट अश्रू ढाळत पोलिसांना म्हटलं, "साहेब, माझ्या मुलाने असं कृत्य केलं यावर माझा विश्वास बसत नाहीये. पण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. याला घेऊन जा." पोलीस अधिकाऱ्यांनी माझे हात पाठीमागे बांधले आणि मला ओढत ओढत बाहेर नेऊ लागले. मी दारातून बाहेर जात असताना मागून काकू आणि आई एकमेकांकडे पाहून विजयी आणि क्रूर हसत होत्या. मी पूर्णपणे एका अशा जाळ्यात अडकलो होतो, ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. गाडीत बसताना माझ्या डोक्यात एकच विचार चक्रावत होता, मी निष्पाप आहे. मी हे सिद्ध कसे करणार की माझे उरलेले आयुष्य तुरुंगाच्या अंधारातच संपवणार. पोलीस गाडीची सायरन, भयंकर गर्जना आणि पाऊस, भिजणाऱ्या रस्त्यावर लागलेले ब्रेक, या सगळ्याच्या मध्ये मी हताशपणे मागच्या सीटवर बसलो होतो. माझ्या हातांना बेड्या ठोकल्या गेल्या होत्या.
माझ्या डोळ्यावर समोर आई आणि काकूंचे ते क्रूर विजयी चेहरे हटत नव्हते. ज्या विश्वावर माझं जग टिकून होतं, तो विश्वास एकाच रात्रीत धुळीस मिळाला होता. मला थेट मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इन्स्पेक्टर सावंत, एक कडक पिळदार मिशा असलेला अधिकारी, माझ्यासमोर खुर्चीवर बसला. त्याच्या हातात सोपानच्या खुनाचा प्राथमिक तपास अहवाल होता. बोल अमित, सोपानचा खून तू का केलास आणि काकूवर वार करून तू जाण्यामागचा तुझा हेतू काय? सावंतने टेबलावर हात आपटत विचारलं. साहेब, मी निष्पाप आहे. मी कोणाचाही खून केला नाही. मी रडकोंडाला येऊन ओरडलो. काकांनी गाडीचा अपघात काकूंनीच घडून आणला होता. त्यांनीच सोपान काकांचा खून केला. सोपान त्या अपघाताचा पुरावा होता म्हणून त्यांनीच त्याचा खून केला आणि माझी आई सुद्धा या सगळ्यात सहभागी आहे. इन्स्पेक्टर सावंत हलकाच हसला, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. अमित, तुझी आई आणि काकू या शहरातल्या नामांकित महिला आहेत. तुझ्या काकूंच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्या रुग्णालयात भरती आहेत आणि तू सांगतोय की त्यांनीच खून केला. तुझ्याकडे काय पुरावा आहे? पुरावा? मी अडखळलो. त्या पडक्या गोदामात सोपानचा फोन पडला असेल. त्यात काकूंचे व्हॉइस रेकॉर्डिंग होते. इन्स्पेक्टर सावंतने आपल्या हवालदाराला गोदामाची झडती घेण्याचे आदेश दिले. मला लॉकअपमध्ये डांबण्यात आलं. रात्रीचे 2 वाजले होते. अंधाऱ्या दमट कोठडीत बसून मी माझ्या आयुष्याचा विचार करत होतो. मला कळाले होते की जर मला पुरावा मिळाला नाही तर मला जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशी नक्की मिळणार होती. सकाळी 8 वाजता इन्स्पेक्टर सावंत मला लॉकअपमधून बाहेर घेऊन आले. त्यांच्या टेबलावर एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली होती, ज्यामध्ये सोपानचा माखलेला फुटलेला फोन होता. हवालदाराला हा फोन सोपानच्या खिशात सापडला. सावंत गंभीर आवाजात म्हणाले, फोन पूर्णपणे फुटला आहे. याचा डेटा रिकव्हर होणे जवळपास अशक्य आहे. माझे हृदय पुन्हा एकदा खचले. पण तितक्यात पोलीस ठाण्यात एक तरुण मुलगा आत आला. त्याच्या हातात एक लॅपटॉप होता. तो दुसरा कुसरात कोणी नसून समीर होता. माझ्या कॉलेजमधील सर्वात चांगला मित्र आणि संगणक क्षेत्रातील हुशार विद्यार्थी. अमित, समीर धावत माझ्याकडे आला. समीर, तू इथे कसा? मी आश्चर्याने विचारले. रात्री जेव्हा तू बसमध्ये चढलास तेव्हा तू मला मेसेज करण्याचा प्रयत्न केला होतास, पण तुझा फोन बंद पडला. मला शंका आली म्हणून मी तुझ्या मागे दुचाकीहून आलो. मी दुरूनच पोलिसांना तुला घेऊन जाताना पाहिलं, समीर म्हणाला. मग तू इन्स्पेक्टर सावंतकडे वळला. साहेब, मला 5 मिनिटं द्या, या फोनची मेमरी चिप तपासू द्या. मी फॉरेन्सिक इंजिनिअरिंग शिकतोय. मी यातून डेटा काढू शकतो. इन्स्पेक्टर सावंतने काही क्षण विचार केला आणि परवानगी दिली. समीरने आपल्या लॅपटॉपला कार्ड रीडर जोडलं आणि काही कोडिंग कमांड्स टाईप करण्यास सुरुवात केली. 10 मिनिटे पोलीस ठाण्यात स्मशान शांतता पसरली. अचानक समीरच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. झालं साहेब, मेमरी कार्डमधील व्हॉइस रेकॉर्डिंग आणि ऑटो क्लाउड बॅकअप डाटा पूर्णपणे सुरक्षित आहे. समीरने लॅपटॉपचा आवाज वाढवला आणि एक ऑडिओ फाईल प्ले केली. ऑडिओमध्ये स्पष्ट आवाज आला. काकूंचा आवाज. सोपान, गाडीची ब्रेक अशा प्रकारे का की अपघात पुण्याहून येताना झाला पाहिजे. कोणालाही संशय येता कामा नाही. तुला तुझे 5 लाख रुपये मिळून जातील. सोपानचा आवाज. पण मॅडम, साहेबांचा जीव जाईल यात. काकूंचा आवाज. मला पैसे आणि कंपनी हवी आहे. ते मरणार असतील तर मरू देत. त्यानंतर दुसरी क्लिप प्ले झाली, जी काल संध्याकाळची होती. त्यात आई आणि काकूंचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड झाले होते. आईचा आवाज. अमितला सर्व काही कळाले आहे. त्याला त्या गोदामातच संपून टाक. मी इथे पोलिसांना वेगळीच कहाणी सांगेन. तो ऑडिओ ऐकून इन्स्पेक्टर सावंतचे डोळे रागाने लाल झाले. त्यांना कळून चुकले की त्यांनी एका निष्पाप मुलाला अडकवले होते आणि खऱ्या गुन्हेगारांनी पोलिसांचाच वापर केला होता. हवालदार सावंत कडाडले. लगेच टीम तयार करा. अमितच्या आईला घरातून अटक करा आणि रुग्णालयातून त्या काकूंना पोलिसांच्या बंदोबस्तात घ्या. काही तासात चित्र पूर्णपणे पालटलं. ज्या आईने आणि काकूंनी मला जाळ्यात अडकवलं होतं, त्या दोघींना बेड्यात ठोकून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. काकूंच्या पायाला खरोखरच पट्टी बांधलेली होती आणि त्या वेदनेने कणत होत्या. पण जेव्हा त्यांनी लॅपटॉपवर चालणारे ते ऑडिओ पुरावे ऐकले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळा अभिनयाचा बुरखा गळून पडला. आई आणि काकू एकमेकांकडे डोळ्यात भीती घेऊन पाहू लागल्या. इन्स्पेक्टर सावंतने माझ्या हातातील बेड्या उघडल्या आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. अमित, मला माफ कर. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला, पण तुझ्या मित्राच्या हुशारीमुळे आज 2 भयंकर गुन्हेगार गजाआड जात आहेत. आई रडत माझ्या पाया पडायला पुढे आली. अमित, माझ्या बाळा, मला माफ कर. मला पैशांच्या हौशेने आंधळ केलं होतं. मी माझे पाय मागे घेतले. माझ्या डोळ्यात आता आईसाठी एक अश्रूही उरला नव्हता. तू माझी आई राहिलीच नाही.
ज्या आईने स्वतःच्या मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न केला तिला क्षमेचा कोणताही अधिकार नाही. न्यायालयाने काकूंना आणि आईला काकांच्या हत्येचा कट रचणं, सोपांचा खून करणं आणि पुरावे नष्ट करून निष्पापावर आळ आणणं या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही महिन्यानंतर मी काकूंचे ते घर, त्या शहराचा कायमचा त्याग केला. काकांच्या कंपनीचा सर्व कारभार आता सरकारी प्रशासकाच्या हातात गेला होता, ज्यातून मला आणि काकांच्या उत्तेजित कायदेशीर वारसांना न्याय मिळाला. मी माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या एका मोठ्या शहरात शिफ्ट झालो. समीर माझ्यासोबतच होता. त्या काळ रात्रीने माझे बालपण, माझे प्रेम आणि माझी आई माझ्याकडून हिरावून घेतली होती. पण त्या रहस्याच्या गर्दीतून बाहेर पडल्यानंतर मी एक गोष्ट शिकलो होतो. जगाच्या प्रेमाच्या आणि नात्यांच्या नावाने अनेक बुरखे पांघरले जातात, पण सत्याचा प्रकाश कितीही उशिरा का होईना अंधाराला भेटून बाहेर येतोच. मी खिडकी बाहेर पाहिले. पावसाचे ढग पांगले होते आणि आकाशात एक नवीन तेजस्वी सूर्य उगवत होता. माझ्या नवीन आयुष्याची नवीन सुरुवात करत होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.